मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचा इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा हा केवळ एका विद्यापीठाच्या नावाचा प्रश्न नव्हता. तो महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान आणि दलित बहुजन चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेदनादायक अध्याय आहे. मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 1958 साली औरंगाबाद येथे करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाच्या क्षेत्रात समतोल विकास साधण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला. मराठवाडा हा प्रदेश स्वातंत्र्यापूर्वी हैदराबादच्या निजामशाहीच्या आधिपत्याखाली होता. त्या काळात आधुनिक शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. ग्रामीण, दलित, मागास समाज शिक्षणापासून वंचित राहिला. उच्च शिक्षणाचे साधने अत्यंत मर्यादित होते. 1948 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला तेव्हा हा भाग शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागास अवस्थेत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणे, दलित, आदिवासी, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, डॉक्टर, अभियंते, प्रशासक, शिक्षक घडवणे, मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशानं मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठामुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची द्वारे खुली झाली आणि हे विद्यापीठ हळूहळू सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनले. नामांतराची मागणी, वैचारिक अधिष्ठान 1960 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठवाड्याच्या शोषित वंचित समाजाचे प्रेरणास्थान होते. औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद आदी भागात त्यांनी सामाजिक सुधारणा व शिक्षणावर अनेक भाषण केली. त्यांचा संदेश स्पष्ट होता: शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा. 1960 नंतर आंबेडकरी चळवळ वाढू लागली. दलित पॅन्थर, विद्यार्थी संघटना, युवक संघटना उदयास आल्या. याच काळात शिक्षण संस्थांना बाबासाहेबांचे नाव देण्याची चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची मागणी केवळ नाव बदलण्यासाठी नव्हती, ती सामाजिक सन्मान, समानता आणि अस्मितेचा प्रश्न होता. संघटित आंदोलनाची सुरुवात 1970चे दशक. 1970च्या दशकात आंबेडकरी कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी संघटितपणे मागणी मांडली: मराठवाडा विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. ही मागणी तीव्र होण्याची कारणे स्पष्ट होती: बाबासाहेबांचे अतुलनीय राष्ट्रीय योगदान, मराठवाड्याचा सामाजिक स्वाभिमान, विद्यार्थ्यांसाठी समतेची प्रेरणा, दलित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व. परंतु काही जातीयवादी प्रतिगामी शक्तींना हे मान्य नव्हते. त्यांना बाबासाहेबांचे नाव म्हणजे जातीय वर्चस्वाला आव्हान वाटत होते. 1978 निर्णायक ठराव आणि सरावाची संघर्षाची सुरुवात. 6 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र विधानसभेत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा क्षण आंबेडकरी चळवळीसाठी ऐतिहासिक विजयाचा होता. पण या क्षणापासून मराठवाड्यात भीषण सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. विरोध व हिंसाचार. काळा अध्याय 1978 ते 1994. ठरावानंतर बंद, मोर्चे, निदर्शने, दलित रस्त्यांवर हल्ले, घरे दुकाने जाळणे, सामाजिक बहिष्कार, मारहाण व हत्या असे अमानवी प्रकार घडले. दलित समाजावर पाणी बंद, रोजगार बंद, गावाबाहेर हकलणे असा सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. दलित व आंबेडकरी विद्यार्थ्यांना वसतिगृहातून हाकलले गेले. परीक्षांमध्ये अडथळे आणले गेले. मानसिक छळ सहन करावा लागला. अनेक वेळा प्रशासन निष्क्रिय राहिले. पोलीस संरक्षण अपुरे होते. हा काळ मराठवाड्याच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक अध्याय ठरला. दीर्घकालीन संघर्ष, संयम आणि बलिदान. 1978 ते 1994. ठराव अजूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. पुन्हा संघर्ष तब्बल 16 वर्ष चालला आहे. या काळात सत्याग्रह, जेलभरो आंदोलन, मोर्चे, प्रबोधन, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम अखंड सुरू राहिले. अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्राण दिले. हजारो कुटुंबांनी हालअपेष्टा सहन केल्या. नामांतर, शहीदी संकल्पना याच काळात उदयास आली. तरी आंबेडकरी चळवळ संविधानिक आणि शांततामय मार्गावर ठाम राहिली. 1994 ऐतिहासिक विजय. 14 जानेवारी 1994 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिकृत अधिसूचना काढली. मराठवाडा विद्यापीठाचे अधिकृत नाव झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. हा निर्णय सामाजिक न्यायाचा विजय, शहीदांच्या बलिदानाचा सन्मान, संविधानिक मूल्याची मान्यता ठरला. नामांतर लढ्याचे एक विशेष महत्त्व म्हणजे हा लढा केवळ नावासाठी नव्हता. तो समता, स्वाभिमान आणि मानव मूल्याचा संघर्ष होता. हा विजय सिद्ध करतो न्याय उशिरा मिळू शकतो, पण तो आकारता येत नाही. अशा या शहीदांना मानाचा
जय भीम.